नाही. इतके जण रडलेत तिकडे, की मी सांगते ना, तन्वीच सांगते मी तुला, पदोपदी रडायची. म्हणजे शेवटी असं झालं होतं, की तिला मी बोलायला जायची ना, तर ती एवढी फसाडा करायची, एवढं तिला पॅनिक अटॅक यायचं, की मी घाबरायची. मग मी तिला म्हणायची, "जाऊ दे बाई, मला नाही बोलायचंय. मीच चुकले, तू शांत हो." म्हणजे असं व्हायचं. नाही मला तो शेवटचा दिवस जो जो शेवटचे 2-3 आठवडे तेव्हा तुझं आणि तन्वीचं एक भांडण झालेलं जेव्हा तू खूप आधीचं तिला सांगितलं, की तू मला आतमध्ये बोललेलीस ना, की चल भांडूया. हां, ते काय होतं नक्की? तन्वीने त्याचा इतका इश्यू केला, इतका मोठा? ॲक्चुअली काय झालं होतं, की आदल्या दिवशी माझा हे झालं होतं, की मला तिकीट टू फिनालेची उमेदवारीचं टास्क होता आणि तिथे ते मला करायचे होते, खेळायचं होतं बेसिकली. मला असं वाटलं होतं राकेशचा गुडघ्याला त्रास असेल तर तन्वी नाही देणार तिला, मला घेईल. बाकीचं विशाल आणि अनुश्रीकडनं मला माहिती होतं, की ते मला नाही करत असतात. पण हिच्याकडनं मला अपेक्षा होती, की ही करेल म्हणून. पण एनिवेज तिने तिने राकेशला दिलं कारण त्या टास्कमध्ये मी त्याला हरवलं होतं. म्हणजे जे 1 to 1 करायचं होतं तिथे राकेश एक पॉइंट आलेला तो थांबलाच होता. माझ्यासमोर काहीच बोलला नव्हता. सो मला माहिती होतं, की असं बघायला गेलं तर मी जिंकले. सो तन्वी अशी मुलगी आहे, जी जे फेअर जे आहे. हां, जो फेअर आहे, जे फेअर असेल त्याला देणार. तर तिने तिथे फेअरला न देता तिने आरबीला दिलं. सो मला हं, हं. तर मला ते झालं, की असं का केलं तिने? तर ते मी ते माझ्या मनात ते फिरे सतत, की काय करू, काय करू, काय करू? मग मी तिला तिथे बसून बोलली. तर तिकडे एक पॉइंटला ती आणि रेवा बसून काहीतरी करत होती. तर त्या मी रेवाला मला वाट बघत होती, की मला कधी बोलता येईल. बसल्यानंतर ती मला म्हणाली, की "ताई अगं माझा तुझ्याबरोबर कधी बॉन्डच नाही झाला. माझा आरबी बरोबर बॉन्ड झाला." तर मला तिथे जरा झालं, बॉन्ड नाही झाला म्हटल्यानंतर. नाही म्हटलं मला असं मी तिला म्हटलं, की "तू असं म्हटलं असतंस ना, की यार तू खेळामध्ये त्याच्यापेक्षा वीक होतीस म्हणून मी त्याला दिलंस, त्याला हे दिलं, तर ते मला तुझ्याकडनं पटलं असतं. पण बॉन्डचं बोललं तर हं. मला हे नाही झालं." तर त्या बॉन्डमध्ये मी तिला सांगायला गेली, की "तन्वी अगं तू विसरलीस का आपण सुरुवातीपासून कसे खेळलो? कसे असायचो आपण एकत्र घरामध्ये?" मग आपण असं पण झालं होतं, की जिथे एक वेळ आली होती, की तिथे तू आणि मी तू माझ्याकडे मस्ती-मस्तीमध्ये बोलली पण होतीस, की "चल ना ताई, आता इथे कोण करायलाच नाही, चल आपण भांडूया" म्हणून. तर त्याच्यावरून तिला एकदम त्रास झाला आणि ती एकदम एकदम म्हणजे हं. मी तिला आठवण करून देत होती, की आपला बॉन्ड असा होता, की आपण एकमेकांवर अशा बॉन्डने सुरुवात केली होतं. होती. हं. तर ती म्हणते, "असं झालंच नाही. मी महाराष्ट्राला हे करते, मी शपथ घेते, माझ्या ट्रॉफीची शपथ." असं तसं करून ती उठून गेली आणि मग त्याच्यानंतर मग ते तिकडनं अनुश्रीने ऐकलं, मग राखी आली, मग ती बसली. मग दुसऱ्या दिवशी ते तिथपर्यंत तिथे आमचा विषय संपला. मग मी तिला म्हटलं, "काय असं ना मोठी माणसं असले की त्याचं ऐकणारं कोण नसतं. मोठ्यांना कोणी विचारतच नाही. बिचारं ते मोठं एकटंच कुठल्यातरी कोपऱ्यात घड्याळासारखं पडलेलं असतं." आणि मग ते तिथून तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी बीबी पार्टी. बीबी पार्टी समजलं. आता बीबी पार्टी आम्ही बसलोय सगळे. आमचं क्लिअर आहे दोघांनी. आम्हाला अनुश्री आणि विशालला करायचं आहे. डोक्यात क्लिअर आहे. परत त्या अनुश्रीने तिला छेडलं तो विषय घेऊन आणि अनुश्रीच्या समोर हिने परत माझा विषय काढला आणि म्हणली, "माझा काही बॉन्ड नाही." झालं बॉन्ड नाही, बॉन्ड नाही आणि कोकणात आम्ही पार्ट्या बनवतोय, हे करतोय, ते करतोय. माझं आपलं डोकं खचकलं आणि मी जी आहे ती समोर होती. मी गेली आणि मी आपलं रडली. मी म्हटलं, "हे बघ, आपण एवढं काय-काय केलं. तुझ्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या मी. म्हटलं, "तू काय-काय केलंस तुला सांगते. ज्या मी ऐकून घेतले तेही सांगते. म्हणजे माझा बॉन्ड नसता, तर हे मी तुला सहनच केलं नसतं सगळ्यात पहिली गोष्ट. तू प्रभूला पण उमेदवारी नाही दिलीस, तिथेही मी तुझं सहन केलं. जेव्हा मी काठावर माझा इतका जीव, जे काठासाठी आपण जे एकत्र आहोत हं. आणि त्याच्यातल्याच व्यक्तीसाठी आपण नाही करत आहोत, करेक्ट. तर मग ते कसं होणार? तर तेही मला लागलं होतं. तरीही मी तुला काय बोलली नाही. जर आपला बॉन्ड नसता, तर मी ते सगळं सहन कसं केलं असतं? मग आपलं बॉन्ड नाही तर आपण कोकणातले जायची पार्टी केली असती का? मी आपलं ट्रॅशच करून टाकलं. मग तिला त्रास झाला, की मी टास्कमध्ये का केलं? हं. म्हटलं मग टास्कमध्ये नाही करणार तर कुठे करणार? बाहेर बोलायला मिळत नाही आणि बाहेर बोललं तर ते काही प्रत्येक वेळी टास्क दाखवला जातो म्हटलं.